सध्या मिरचीच्या दरानं ग्राहकाला जरी ठसका लागत असला तरी याच तिखट मिरचीनं कोल्हापूरच्या सचिन पाटोळे या शेतकऱ्याच्या जीवनात गोडवा आणलाय। यंदा त्यांना या मिरचीतून रेकॉर्डतोड उत्पन्न मिळालंय। पाहूयात। लांबपर्यंत पसरलेली ही मिरचीची रोपं आणि त्याला लागलेल्या हिरव्या मिरच्या। कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील शेतकरी सचिन पाटोळे यांची ही शेती। 10वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर सचिन यांनी वडिलोपार्जित शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली। 10 एकरापैकी 8 एकरात ऊसच होता। हे चित्र बदलण्यासाठी भाजीपाला पिकाकडे वळण्याचा सचिन यांनी निर्णय घेतला। गेल्या काही वर्षांपासून सचिन या जमिनीत आलटून पालटून टोमॅटो, वांगी, मिरची, फ्लॉवर, कोबी अशी पिकं घेत आहेत। यंदाही त्यांनी इथल्या 70 गुंठे जमिनीत मिरचीची लागवड केली। सुरुवातीला ऊस पीक घेत असताना 1-2 एकर भाजीपाला करायचा विचार केला। ह्याच्या अगोदर आपण टोमॅटो, वांगी, कोबीज, फ्लॉवर वगैरे पिके 1-2 एकर घेतले, परंतु ह्या वर्षीच आपण मिरचीचं करायचे असं हे ठरवून उन्हाळी पिकासाठी हंगामी घेतले। गेल्या डिसेंबर महिन्यात सचिन यांनी या जमिनीत मेंढ्यांचे कळप बसवले आणि त्यानंतर जमीन चांगली नांगरून घेतली। रोटावेटरच्या मदतीने 4.5 फुटांच्या सरी पाडल्या। रासायनिक खतांचा बेसल डोस दिला। त्यावर ठिबकच्या लॅटरल आणि 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर अंथरला। फेब्रुवारी महिन्यात 35 गुंठ्यात VNR 332 आणि 35 गुंठ्यात VNR 109 या जातीच्या मिरचीच्या रोपांची लागवड केली। 70 गुंठ्यासाठी त्यांना मिरचीची 15,500 रोपं लागली। लागण झाल्यानंतर 1 महिन्यानं तारकाठी करून 4 फुटावर तार बांधून आपण पहिली बांधणी करायला सुरुवात केलेली आहे। 10 फुटावर एक काठी ह्या पद्धतीनं काठी मारून 1000 ते 1200 काठी साधारण लागलेले आहेत। 2 ते 3 दिवसाला फवारणी, खताचं नियोजन। इथून हल्लो नाही आपण 2 ते 3 महिने झाले रोज कंटिन्यू दिवसभर शेतातच थांबून काय लागते काय नाही हे बघत थांबलो। लागवडीनंतर कीडनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या। दर 21 दिवसांनी ठिबकमधून विद्राव्य खतं दिली। रोपं 30 दिवसांची झाली असताना त्यांना तारकाठीच्या मदतीनं आधार दिला। लागवडीनंतर 30व्या दिवशी फुलकळी दिसू लागली तर 45व्या दिवशी मिरची तोडणीस तयार झाली। आतापर्यंत या 70 गुंठ्यातून 35 टन मिरचीचं उत्पादन मिळालंय। याची सचिन जयसिंगपूर, कुरुंदवाड आणि सांगलीच्या बाजारात 50 ते 75 रुपये किलोने विक्री करतात। यातून त्यांना अंदाजे 17,50,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। यातून रोपं, ठिबक, खतं, कीडनाशकं, मजुरी, वाहतूक असा 4.5 लाखांचा खर्च वजा जाता त्यांना 13 लाखांचा निव्वळ नफा झालाय। अजून या प्लॉटमधून 20 टन मिरचीच्या उत्पादनाची अपेक्षा असून यातून खर्च वजा जाता 7 लाखांचं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे। म्हणजेच या 70 गुंठ्याच्या प्लॉटमधून त्यांना यंदा 20 लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळेल। लागण झाल्यानंतर 30 दिवसांना फुलकळी चालू झाली। परत 45 दिवसांना माल चालवला। पहिला तोडा आपण 45 दिवशी घेतला। पहिल्या तोड्यालाच आपल्याला 1 टन माल मिळाला। ते आपण सांगली जयसिंगपूर मार्केटमध्ये पाठवला। 50 ते 55-60 रुपयेपर्यंत दर लागला। तेव्हापासून आतापर्यंत कंटिन्यू रोज 600 ते 700 किलो रोज मिरची निघते। आपल्याकडील पोषक वातावरण आणि बाजाराची मागणी ओळखून सचिन यांनी ऊसाला भाजीपाल्याचा पर्याय दिला। पाण्याच्या बचतीसाठी ठिबकचा वापर केला, ज्यामुळे त्यांना कमी कालावधीत अपेक्षित नफा मिळाला। चंद्रशेखर खोले, ABP माझा, कोल्हापूर।